मटेरियल त्याच्यासाठी नव्हतंच. समजून घ्या काय बोललो. राजा करू शकतो, तो राजा होऊ शकत नाही. हा आडसर समजून घेण्यासारखा किचकट विषय पण ऐका. ते मटेरियल जन्माला आलं चंद्रगुप्ताचं, ते राजा म्हणून जन्माला आलं. तो कुठं जन्माला आला हा गौण विषय. संत म्हणून एखाद्या गावात तुम्ही जन्माला आला असेल, तुमचं फिरणं जास्त झालं नसेल, पण तुम्ही जे जन्माला आलेले आहात संत म्हणूनच जन्माला आलेला आहात. म्हणून गावच्या लोकांनी त्रास दिला किंवा गावांनी त्रास दिला किंवा गरिबीमध्ये जन्म झाला किंवा श्रीमंतीत झाला, हा विषय सगळा गौण आहे. हे तुकोबारायांचं जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. देहू गावामध्ये जन्माला आले म्हणून कीर्तनकार झाले का ते? देहूमध्ये जन्माला आले म्हणून संत झाले का ते? बर 400 वर्षापासून देहूमध्ये माणसं जन्माला येत नाहीत का? अमक्याच ठिकाणी अमका जन्माला येतो, याला काही बंधन नाही. पूर्व जन्मीचं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. सुचतच नाही महाराज. मी अनेक महाराज लोक पाहिलेत, पाकिटाच्या पुढे जातच नाहीत. त्यांची मर्यादा आहे ती. माझा विषय वेगळा आहे, काही टिंगल म्हणून नाही सांगितलेलं. काही महाराज लोक मी बघितले, ते पैसेच घेत नाहीत पण ज्ञानी नसतात. ते मटेरियल फक्त अहंकारासाठी आहे. मी काही घेत नाही, मी काही घेत नाही, घेत नाही, घेत नाही म्हणून मान घेतो, हे याला कळत नाही. ते मटेरियल मानाचं आहे. जे लोक त्यागी आहेत ना, ते फार विश्वासू असं नाहीत. त्याची चॉईस वेगळी आहे, त्यांना मान पाहिजे. त्यागी आहेत, मान पाहिजे. काही लोक ज्ञानी आहेत, मग त्या ज्ञानातून त्यांना माहीत नाही का ब्रह्माची व्याख्या काय, भगवंताची व्याख्या काय, सगळ्या पाठ आहेत. ते मटेरियल धनासाठी जन्माला आलंय, मानासाठी जन्म. त्यांची मर्यादा आहे ती. त्याच्या पुढं त्यांच्या भाग्यातच नाही की देव मिळावा. देवाविषयी सगळी माहिती आहे पण देव नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐकत चला बरं का. मटेरियल जन्माला येतं, ते कुठं जन्माला येतं, काय येतं, काय, हा तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायक इतिहास आहे एवढंच म्हणता येईल. पण प्रेरणादायक इतिहास वाचला म्हणजे तुम्ही शिवाजी महाराज झाले असा अर्थ आहे का? पोरं जन्माला आल्यापासून शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतायत. मग ते शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य सांभाळता न येणारे आजचे लोक आहेत. सुराज्य करता येत नाही. स्वराज्य किती टेन्शन आहे, किती त्रास असतो. त्याचं मटेरियल तसं आहे. मेंदूमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमचा जन्म कुठे आहे, तुमची योग्यता कुठे आहे, तुमची जात कुठे आहे, तो काही देणं घेणं नाही. तुमचा वेळ हेच तुमचं आयुष्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हळूहळू अर्थ कळतील बरं का. तुम्ही म्हणजे तुमचा वेळ, आणि तो वेळ कुठे खर्च करायचा आहे याची अक्कल म्हणजे तुमचं भाग्य. सगळे तरुण पोरं मोबाईलमध्ये आहेत. मग आता कलेक्टर होत नाहीत का? ते का नाही मोबाईल वापरत? मटेरियल वेगळे. फार सुंदर विषय हा. मटेरियल वेगळं जन्माला आलेलं. ज्याला काही करायचंच नाही, नुसतंच नावं ठेवायचे आहेत, कशामध्ये व्यस्त असतो. आमच्या परमार्थामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ केलेले महाराज लोक आहेत. मला जर कधी कधी अभंग नाही सुचवलं तर मी फोन करतो, अभंग कुठे, ते सरळ सांगतात. मराठी नाही कळली ना, मला पाठ नाही, तो अभंग ते सांगतात. इतका पाठ आहे पण अर्थ येत नाही. त्यांना विचारलं, याचा ते तसलं माहीत नाही आम्हाला. पाठ आहे ना, आम्ही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. अर्थ नाही कळत ना. पाठांतर आहे, त्याग आहे. मटेरियल साधूसाठी जन्मालाच आलेलं नाही. आणि एखादा अडाणी माणूस आहे पण मेंदू सुपीक आहे, तो इतका पुढे जातो की सगळे शिकलेली लोक त्याच्या हाताखाली काम करतात. अशा हजारो कंपनीचे लोक आहेत, त्यांचा मालक अशिक्षित आहेत आणि 40-40 CA ठेवलेले आहेत. पटते तुम्हाला? नाही पटत. जेवढे राजकारणी आहेत ना, यांच्या डिग्र्या बघा तुम्ही. देश त्यांच्या हातात आहेत
आणि त्यांची डिग्री बघा, मी टीका नाही करत. मग जे शिकलेली लोक त्यांच्या हाताखाली काम करतात, मग शिकलेल्याच्या सल्ल्यानुसार ते निर्णय घेत असतील, पण ते जे निर्णय घेतात ते शिकलेला का घेता येत नाही? जेवढे कलेक्टर आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये, तो बदली करतो, काही करतो, काय त्याच्या मनात येईल ते करतो. पण मुख्यमंत्री होण्यासाठी IAS होणं गरजेचं आहे का? बोला ना, नक्की शिक्षण गरजेचं आहे? निवडून येणं गरजेचं आहे ना. निवडून आणणारे IAS झालेले आहेत का? सगळे तुम्ही लोकच आहेत ना निवडून देणारे. आणि तुम्ही जेव्हा निवडून देता तेव्हा शिक्षण पाहत नाही, जवळचा पाहता. दोष कुणाचा आहे? आणि तुम्ही जेव्हा जवळचा पाहता तेव्हा तुम्ही त्याला माफ करता असं मला म्हणायचं नाही. त्याला, ज्याला तुम्ही जवळचा पाहता त्याला माहिती आहे हा का मला जवळचा मानतो, ते मटेरियल तुम्हाला देतो आणि मुक्त होतो. हे कीर्तन सांगू काय सगळं? मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, मटेरियल तयार झालेले आहेत. म्हणून तो किती शिकलेला आहे, कसा, काही संबंध नाहीत. हे जगद्गुरु तुकोबारायांचे जीवन आहेत. 400 वर्षापूर्वी कुठेही विश्वविद्यालय नाही आहे, कुठलं शिक्षण नाही आहेत, कुठली लायब्ररी नाही आहेत, कुठला टीचर नाही, कुठली शिकवणी नाही आहेत. तरी पण गाथ्याचा अर्थ माथ्यात बसत नाही. हे तुकोबार आहेत. किती वर्षापूर्वी आहे? 400. म्हणजे कोणी म्हटलं असतं नेट शोधलं, इंटरनेटवर गेले, ठीक आहे. आता तर काही काही भाग्यवान असे महाराज जसं तसं PhDचा प्रबंध कॉपी करून आपल्या नावाने छापतात आणि डॉक्टर लावतात. यातलं तुम्हाला काहीच माहित नाही म्हणून तुम्हाला कळालं नाही ते. पण हे विद्यापीठाच्या स्तरावरच्या गोष्टी आहेत. कोण कुणाचा लेख, एकाने तर माझंच कीर्तन माझ्या पुढं सांगितलं, माझंच, कारण की मला माहिती माझे सिद्धांत कोणते आहेत. माझ धनाधन मी कीर्तन फक्त त्याची शैली वेगळी होती, की जी माझे सिद्धांत आहे असं तुम्हाला कळणार नाही अशी शैली होती. ते कीर्तन झाल्यानंतर मी त्याला विचारलं, अरे कीर्तन रंगलं फार. म्हणजे महाराज मटेरियल तुमचंच आहे, शैली बदलली आम्ही. नाही कळालं. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता ना, ही मार्केटिंग इतका वेगळा विषय आहे. एकाच ठिकाणी सगळे बूट तयार होतात. तुम्ही जे घालता ना, एकाच देशात, व्हिएतनाममध्येच तुम्ही कधी बघा, व्हिएतनाममध्ये बूट आहेत, सगळे बूट एकाच ठिकाणी. तुमच्या डोक्यात मार्केटिंग कशी भरलेली, हा अमक्या कंपनीचा बूट आहे, तो तमक्या कंपनी. हे कंपनीवाले काय करतात, तिथंच बूट बनवतात आणि आपलं शिक्का टाकतात. मॅन्युफॅक्चरिंग एकाच ठिकाणी, शिक्का वेगळ्या वेगळ्या आहेत. पण शिक्का वेगळ्या वेगळ्या आहेत, तुमच्या डोक्यामध्ये लगेच बसत आहे किंमत इतकी, मटेरियल एकच आहे. काही काही भाग्यवान कीर्तनकार आहेत, अभंग बदलतात पण विषय तोच आहे, मटेरियल एकच आहे. कारण ते मटेरियल त्याच्यासाठीच तयार झाले. विठ्ठला विठ्ठला म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी असं सांगितलेलं आहे, मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. याचं कारण तिथंच संताचं मटेरियल तयार होतं. कधीही आयुष्यामध्ये इथून पुढे लक्षात ठेवा, कोणाचाही इतिहास वाचा, प्रेरणा नाही मिळणार तुम्हाला. फक्त इतिहास वाचायला मिळेल, छान वाटेल तुम्हाला. पण जर तुम्हाला संत व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला अक्कल पाहिजेत. तुम्ही तुमचे शिक्षक व्हा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, होई बळकट, 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 होई बळकट. माझा मना रे तू धीट, माझा मना रे तू धीट,
नुठवू माथा नुठवू माथा माझ्या मना रे तुझी माझ्या मना रे तुझी धोनिया नुठवू माथा धोनिया नुठवू माथा. हा अभंगाचा मुख्य विषय आहे बरं का. होई बळकट हे टीचिंग आहे, हे स्वतःला शिकवणे. जेव्हा कोणी तुम्ही मोठ्या माणसाचा इतिहास वाचताना त्याला हे विचारा, तुम्ही जेवढे जगातले श्रेष्ठ माणसं आहेत त्यांचा इतिहास वाचा, ते पहिल्यांदा आपल्या आईचे आभार मानतात. पहिल्यांदा तुम्ही कोणाचा इतिहास वाचा, काय आवडतं, आई आवडते. आणि जेवढे लापट माणसं आहेत त्यांना विचारा कोण आवडतं. मी काही म्हणत नाही बरं का तुमच्याबद्दल. माझं दोघांचं मटेरियल आई आवडते याचं नाव आहे कृतज्ञता. तुमच्या बुद्धीमध्ये जन्मजात असली पाहिजे. आई आवडते याचा अर्थ असा आहे की त्या बुद्धीला जाणीव आहे की मी जो जन्माला आलेलो आहे, मी जो मोठा झालेलो आहे, माझा प्रत्येक घास मला आईने भरवलेला आहे. पहिली कृतज्ञता आहे. म्हणून माँसाहेब हा जो शब्द आहे तो कृतज्ञताचा शब्द आहे. आई पण तशीच पाहिजे बरं का मुलाला शिकवणारी. नाही तर कोणाच्याही मागे लाग याचं ट्रेनिंग देणारी नकोय. काही कर अशी ट्रेनिंग देणार. ट्रेनिंग दिली शिवाजी महाराजांना, ट्रेनिंग आहे काय केलं पाहिजे. स्वराज्य म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय याची गुरु स्वतः आई आहे. विठाला विठाला हे बी पेरणारी आई आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहेत ना, मदार फार किंमत देतात. संत होतात ना त्यांच्या आयांचा अभ्यास करा, त्या संत असतात म्हणून संताला जन्म घालतात. राजाच्या घरात जन्माला आलेले पोरं येते. मदालासही राजकन्या आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, राजकन्या आहेत. पण ऋषीच्या सानिध्यामध्ये तिला तत्वज्ञान मिळालं आणि मुलगा पाळण्यामध्ये तिला जगाचा व्यवहार शिकवते. अशी आई असावी. 3 मुलं संत झाले मदालसीचे आणि 4थ्या मुलाला आडवं आलं. राजा म्हटला, रे बाई 3 तर पाठवलेस तू, 1 तर राहू दे राज करायला. आणि त्याला व्यवहार शिकवला मदालसीने. गुरु कोण आहे? आईची जबाबदारी किती मोठी असते बसलेल्या बायांनी समजून घ्या. दुसऱ्यांनी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी पेरण्यापेक्षा अगोदर तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये टाका. पोरगा बिघडणारच नाही, 100% बिघडणार नाही, 1% नाही. बाहेरचे संस्कार डोक्यात जायच्या अगोदर तुमचं ज्ञान बीज त्याच्या मेंदूमध्ये पेरलं पाहिजे. आईने वेळ दिला पाहिजे. आता वर्तमान काळात बघा, आता ही बोलू नये कीर्तनामध्ये, आई वेळ तो देणं सोडून द्या, पाजत नाहीत महाराज. आपलं रक्त, आपले संस्कार त्या मुलामध्ये जात नाहीत. आणि कुठंतरी नोकरीच्या नादामध्ये ते मुलं कोणाच्या तरी नादी लागतात, कुठल्या तरी होममध्ये ठेवतात आणि त्यांना हा गर्व असतो की आम्ही पैसा पुरवतो. पैसा नाही, संस्कार पुरवा. संस्कार पुरवले ना तुमच्यापेक्षा जास्त कमवेल. तुम्ही गरीब राहा पण मुलाला संस्कार पेरा, तो कंपनीचा मालक होईल. तुम्ही नोकरी करून पैसा देऊ नका, तो सुद्धा नोकरी शोधेल. आणि तुम्ही जसं तुमच्या आई बापाबरोबर वागले तसं तो वागेल. हे फार महत्त्व, हे संस्कार आहेत. हे लहानपणी पेरलं जातं. तुकोबारायांनी स्वतः सांगितलेले ते, त्यांच्या स्वतः जेव्हा इतिहास लिहिला आहे त्यांनी सांगितलेले आहेत, ही आमची भक्तीची परंपरा आहे. माझ्या वडिलांची. अरे थांब, ए बाबा जा तिकडं, चल. अक्कल आहे का तुला काही? विठाला विठाला भाषण चालू नाही बरं, काही रेडीमेड मटेरियल नाही. हे लोक पाहून मी कीर्तन करतो. जा तिकडं, जा, थांब, जा जा जा. विठाला विठाला संस्कार आहे ते. माझ्या वडिलांची, याला आत्ताच्या भाषेत काय म्हणतात माहिती का? DNA. डॉक्टर लोक आलेले आहेत आमचे चोपड्याचे, त्यांना विचार डायबिटीस का होतो? अनुवंशिक. अनुवंशिक शब्दाचा अर्थ आहे डायबिटीज जसा येतो तसं तत्वज्ञान पण येतं आणि हरिभक्ती पण येते.
जर चांगल्या घरातला मुलगा जर चांगला नाही निघाला ना, बापावर संशय घ्या, नेमका कुणाचा आहे तो. जर तुम्ही मजबूत आहात, कणखर आहात, तुमचाच DNA आहे, तुमचाच वंश आहे, बदलला कसा काय? हाय हे तुकोबर आहे. माझ्या वडिलांची मिरासीत धंद्यामध्ये अनेक वेळा नुकसान झालेले, परमार्थ का सुचला. मी असे अनेक लोक पाहिलेत बरं का, असे अनेक लोक पाहिलेत. बोलूच का आता, 10 वेळा त्यांचा ब्रेकअप झालेला आहे, पण ते IAS झालेले आहेत. त्या IASला विचारलंय मी, तू कसं काय? म्हणजे ब्रेकअप झाला, वाईट वाटलं आणि ठरवलं, गरिबीमुळं मला तिने नाकारलं ना, मी श्रीमंत होऊन दाखवेल. याच्यावर तो पिक्चर आहे. दुसरे काय पाहता पिक्चरमध्ये? काय तुम्ही दुसरं गाणं फिरणं पाहता काय? त्याचा कथा बघा तुम्ही, तो भाव आहे. तो गरिबी सलते बुद्धिमान माणसाला, आणि ज्याला सलत नाही ना, तो म्हणतो ही नाही तर ती, काय शेवटी लग्नच करायचंय, कोणी असले तरी चालते. ही माणसं मोठीच होत नाही. अपमान झोंबला पाहिजेत, आणि झोंबण्यासारखं अंतःकरण घेऊन जन्माला आला पाहिजे. विठाल विठाल. ज्याचं अंतःकरण झोंबत नाही ना अपमानाला, समाज त्याचा चेंडू करतो. समाज, कोणताही माणूस बघा ना, चेंडू करतो त्याचा. कोणी चेंडू करतं, फक्त त्याला 2च शब्द बोला, फार सज्जन माणूस आहे हो, सगळं विकायला तयार होतो तो. नाही कळालं, फार सज्जन आहे हो, याला सरपंच करा, 2-4 एकर इकलीच. सज्जन माणसाला काहीच करता येत नाही, इकल्याशिवाय आणणार पैसा कुठून तू. आणि 10 एकर सरपंचीच्या नादामध्ये गेली, मानाच्या नादामध्ये गेली, मग ते आमच्याकडे येतात, महाराज गावले बेकार आहे. मग कोणाचा सरपंच झाला होतास? बेकार गावाचा सरपंच. कोणी ज्यावेळेस तुला सरपंच केलं तेव्हा गाव चांगलं वाटलं, आणि तुझी जमीन विकल्यानंतर मग अक्कल आली. नाही कळालं अजून, फार महत्वाचा विषय. तुला अक्कल नव्हतीच, कारण की तू चेंडू होता. सॉफ्ट. आमच्या इथं 2-4 लोक आहेत महाराज. एका उद्योगपतीला नादी लावलं आमदारकीला, त्याची घरात सुद्धा नीट ओळख नाही हो, किती नातेवाईक आहेत म्हणून. तो उद्योगपती ना, त्याच्या धंद्यामध्ये गेला, आणि तो जेव्हा मला आणला, मला महाराज मला आमदारकीला उभं राहायचं म्हणे. मी म्हटलं महाराज तुम्ही कुठं ओळख नाही पाळख नाही. नाही, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काय शब्द आहे? नाही, याचं कार्य झालं म्हणून समजा. तर मी त्याला काहीतरी सांगणार, तितक्यात एक जण माझ्या पुढे आला, म्हणे महाराज आम्हाला बोलायचंय. म्हटलं बोल. तुम्ही ह्या शहाणं करू नका, आम्ही येडं केलेलं आहे. मराठी कळाली? कार्यकर्ते काय म्हणतात, आम्ही याला, तुम्ही शहाणं करू नका, आमच्या पोटावर पाय देऊ नका. म्हणजे मला नाही कळालं, खरंच कळत नाही ना, काही काही गोष्टी नाही कळत आपल्याला, क्षेत्र वेगळं आहे. मी म्हणून मला नाही कळालं. म्हणजे याला आम्ही नादी लावलेले आहेत. आमचा 1.5 महिना गाड्या, पेट्रोल, सगळी व्यवस्था होती म्हणे आमची, तुम्ही शांत राहा. अरे पण निवडून येणार नाही, मग त्याला अक्कल नाही का म्हणे? आपण निवडून येणार, त्याला अक्कल नाही का म्हणे? मग म्हणे तुम्ही भ्रमात टाकले, मग टाकू दे ना म्हणे. आमच्या गरीबावर उपकार करा, कार्यकर्ते म्हणतात. तुम्हाला मराठी नाही कळत. कोण शहाण आहे, उभं राहणारा का उभं करणारा? बोला ना. जेवढे बोलतात तेवढ्याला पटतंय का? तुमच्यातलं कोणी उभं नाही राहिलं ना. उभं करणारा, एवढं कळलं ना तुम्हाला, तुमचं आयुष्य सुधारलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. फुगवतो कोण? फुगवतो. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणे शास्त्रीजी तुमचं कीर्तनच पाहिजे. म्हटलं नाही वा. नाही गाव आहे ना उपोषणाला बसणार आहे. म्हटलं बसू दे, काय परिणाम होणार आहे? नाही तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. 2रा टप्पा, 3रा टप्पा, तर पुढचा किती पाहिजे ते बोला. काय म्हणतो तो? हे जे स्टेप्स कशा बदल, मी कशात अडकतो हा समोरचा चेक करतोय, हे मला अक्कल आली पाहिजे. मी पैशात अडकतो का,
मानात अडकतो का, कशात अडकतो, त्याला तारीख घेण्याशी मतलब आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, तारीख घेण्याशी मतलब आहे. तारीख घेतली की तो गावात जाऊन सांगणार आपण होतो म्हणून जमलो. हेच व्यवहार आहेत, हेच जीवन आहेत, ह्याच्यापेक्षा दुसरं जीवन नाही. हा माझा दृष्टांत दिलाय, तुमचा दृष्टांत वेगळा आहे. साहेब तुम्ही तर कर्णाची वंशज आहात, अवलाद नाही म्हणत. त्यांनी घरातले पैसे काढलेच. अहो ही अव्यावहारिकपणा संतपणा नाहीये. पुन्हा एका अव्यावहारिकपणा संतपणा नाही, हा शुद्ध बावळटपणा आहे. तुकोबाराला विचार व्यावहारिकपणा काय. जोडोनिया धन हे प्रमाण तुमच्या पाठ आहे, पण अर्थ नाही माहिती मला. जोडोनिया धन तुम्हाला कळतं का या शब्दाचा अर्थ. जोडोनिया धन जोडणं तुमचे काम आहेत काय. तुकोबारा कळले का तुम्हाला. म्हणायला जबरदस्त आहे, जोडोनिया धन उत्तम. अरे उत्तम व्यवहार समजतो का तुला. धन जोडणं हे पुरुषार्थी लोकांचं काम आहे, ऐऱ्या गेऱ्याचं काम नाही. धनाची निंदा करता येईल, धनावर नावं ठेवता येईल, पण धन कमावणं एवढं सोपं नाही आहे. आणि धन जोडणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. विठाला विठाला. आता पुढचा टप्पा अजून वेगळा आहे. ज्याने धन जोडले त्याला भोगता येतं का नाही हा दुसराच विषय आहे. पुन्हा हा जोडण्यामध्ये जन्म गेला आणि त्याचे घरचे लोक सगळे उडवून तयार आणि पुन्हा म्हणायला तयार. जर बाप म्हणलं ना रे फार कष्टाने पैसा कमवलाय, मग कोणाकरता कमवलाय, आम्ही उडवायचं नाही तर कोणी उडवायचं, ते बाप गप्प बसते ते. आणि ज्यांनी कमवलंय त्यालाच टोम नाही. जर तुम्ही कमवलंय कोणासाठी, आमच्यासाठी नाही, घेऊ दे ना मग आम्हाला. गप बसण्याशिवाय. म्हणून धन जोडणं हे तुकोबाराय शिकवतात. हे कोणाचंही काम नाही आहे. गरिबी सल्ली तर धन जोडता येईल. विठाला विठाला. परमार्थामध्ये तुम्हाला काही ग्रंथ शिकलात तुम्ही ज्याच्यामध्ये देवाचं वर्णन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये भक्तीचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानाचं वर्णन आलेलं आहे, तुमचं पाठ आहे, तुम्ही तशी वागू शकत नाही. त्याला नाईलाज आहेत. आपल्या इथं रामायण झालेलं आहे. मी माझ्या टेक्निकने रामायण सांगतो. रामायणामध्ये 3 पात्र आहेत. एक रावणाचं पात्र आहे, हनुमंताचं पात्र आहे, आणि दुसरं रामचंद्र प्रभूचं लक्ष्मणाचं पात्र. 3 पात्राची आपण समीक्षा करू. मला सांगा लक्ष्मण, हनुमंत आणि रावण याच्यात जास्त शिकलेला कोण आहे. तुम्ही का टेन्शन आलंय का. जास्त शिकलेला दशग्रंथी ना तो. त्याने केलेले श्लोक आतापर्यंत बनवताना कोण आहेत सगळ्यात जास्त शिकलेला. रावण. आणि आदिवासीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराय आहेत. पूजा कुणाची होती आज. बिना हनुमंताचं एक पण मंदिर नाहीत. बिना रामाचं गाव आहे, पण बिना हनुमंताचं गाव. आणि सगळे जेवढे माझ्या समोर बसलेले आहेत हे सगळेचे सगळे हनुमंताकडे जाऊन लग्न करतो म्हणून सांगून आलेले आहेत. एक दशग्रंथी आहेत, उत्तम श्लोक लिहिलेले आहेत, भाष्य लिहिलेले आहेत, त्याचं नाव आहे रावण भाष्य. पूजा नाही होत. आणि ज्याला कुठले संस्कार नाही आहेत, कुठलंच नाव नाही आहेत, ते हनुमंतराय. काही लोक आदिवासी मानतात, काही लोक वानर मानतात, जे काही असेल ते. तुम्हाला मानण्यावर काय आमचं बंधन नाही, पण पूजा त्याची होते, हनुमंताची. आणि विशेष असं आहे की देवाला न मानणारा सुद्धा लग्नाच्या दिवशी हनुमंताकडे जातो. बरोबर आहे का. पूजा करतो. ही हनुमंताची काय विशेषता आहेत. मटेरियल वेगळे आहेत महाराज, जन्म वेगळा आहेत, जन्म वेगळा आहेत. आणि तो जन्म असा झालेला आहे तो संसार करू शकत नाही, आणि रावण संसार सोडू शकत नाही. ज्ञानी आहे, विद्वान आहे, तत्वज्ञान आहेत, मेंदू वेगळा चालतो. मी असे बरेच लोक एक जण गडावर आला, जंगल आहे गडावर, संत आहेत, संन्यासी आहेत. आता ते संतांनी संताशी चर्चा करताना ओवीची करावी, सिद्धांताची करावी,
त्या आपापल्या विषयातली करावी ना. तू येऊन त्याला इतका आमचा भगवानकडे आवडला, मला म्हणे शास्त्रीजी तुम्हाला एक सांगतो म्हणे. सांग. निसर्ग उपचार काढा म्हणे इथं. कोण माणूस आहे? संन्यासी, मुलं बाळा नाहीत. आणि मला काय सांगतो भगवानगडावर निसर्ग उपचार केंद्र काढा. म्हणलं समजा काढलं, पैसे लय येतील. कोण आहे हा माणूस? संन्यासी. तो मला काय शिकवतो? त्याच्याप्रमाणे इथं निसर्ग उपचार काढा, पैसा मिळेल. मी काही बोललो नाही त्याला, कारण की अशा लोकांना बोलून काही होत नाहीत. तुम्ही तुमचे शिक्षक व्हा. समोरचा चुकीचा आहे, होई बळकट, हा अभंग आहे. तुम्ही तुमच्या मनाला पहिल्यांदा शिकवा. तुम्ही मनाचे टीचर व्हा. आपल्याला हे करायचंच आहे. 1000 मार्ग भेटतात, 1000 लोक भेटतात. आणि जे नकोय त्याचं ऐकू नका. विठाला विठाला कळणं अवघड आहे पण चांगलं आहे. जे नकोय तुम्हाला, तो विषय किती गोड असेल, ऐकू नका. रस्ता भटकवताल. मी पहिला एक दृष्टांत फार सांगत होतो, फार सुंदर दृष्टांत आहेत, पुन्हा रिपीट करून सांगतो. नारदाला दया आली आणि भगवंताकडे गेला. म्हणे 6 लोक एवढी तपश्चर्या करतात देवा, आणि तू त्यांना भेट देत नाहीत. नारद भगवंत म्हणले मी ते भेटण्यासाठी तयार आहे, सांग फक्त, चल माझ्या बरोबर. भगवंताला घेऊन नारद आले. असे समजून घ्या. भगवंत म्हणतात नारदा मी एवढ्या लांबून आलोय, 1 किलोमीटर त्यांनी आलं तर काय फरक पडला? म्हणजे बरोबर आहे म्हणे. बस इथं झाडाखाली भगवंताला बसवलं. जे 6 तपश्चर्या करत होते त्यांना सांगितलं तुमच्यासाठी मी देवाला आणलंय. नारद आहे ते. 6च्या 6 लोटांगण घातलं. मेंदू चालवा बरं का. लोटांगण काय उपकार केले आमच्यावर. मग देवच आणलेलं आहे. नारदाला वेगळं वाटलं. मग 6च का न्यायचं, अख्खं गाव नेऊ. संत आहेत ते, विशाल आहे, महाआत्मा आहेत, विशाल आहेत ते. सगळं गावच देऊ. गावात दौंडी पिटवली, देव आलेले आहेत, चला. देव कुणाला नको आहेत? तुम्ही माझ्या समोर बसलेत, काही देवाला नको म्हणणार आहे का? ते गाव, ते 6 तपस्वी घेऊन प्रवास सुरू केला. भगवंताकडे जायचं. भगवंत आहेत महाराज ते. चांदीचा पाऊस पडला. 1 किलोमीटर जायचंय ना, चांदीचा पाऊस पडला. किती लोक गुंतले बोला ना. देव चांदीसाठी पाहिजे होता, ते अडकले. देव देवासाठी नको आहेत. चांदी देणारा, पैसे देणारा देव पाहिजे. म्हणून काही काही देव भारतामध्ये नुसते श्रीमंताचेच आहेत, गरीबाचा इठोबाच आहे. विठो माझा, तिथं हुंडी नाही, काही नाही, काही नाही. 2 नंबरचा पैसा घेत नाही, काही देत. मला एकाने म्हटलं तुमचा विठोबा गरीब आहेत. म्हटलं श्रीमंत करणार आहे. बुद्धीनं ज्या विठ्ठलाचे सेवक ज्ञानोबराय आहेत आणि ज्ञानेश्वरीचे लेखक विठ्ठलाचे आहेत, अजून कसा देव पाहिजे तुम्हाला? कधी कल्पना केली? कोणत्या देवाचा शिष्य हा तत्वज्ञानी झालाय? 2 नंबरचे पैसे वाढावे, संतानग्रही व्हावे, असे देव आहेत. पण ज्ञानोबराय ज्याचे शिष्य आहेत, ज्ञान देणारा, श्रीमंत करणारा विठोबा आहे. तो कसा याचं महत्व नाही, तो काय करतोय लक्षात ठेवा. काही लोक म्हणले नाही, जरा नारद आलेले आहेत, पैसे आता आपल्याकडे भरपूर आहेत, आपली कंपनी फॅक्टरी आहेत. पुढे गेले की सोन्याचा पाऊस पडला. तुमच्या मनामध्ये कॅल्क्युलेट करा की किती लोक थांबत चाललेत. आणि ह्याला काहीच माहिती आहे, नारदाला एकटाच पुढं चाललेला आणि माग गळत चाललेली ती. सोन्याचा पाऊस पडला तर जवळजवळ संसारिक थांबले. ते 6 लोक जरा खूप मजबूत होते ना, ते म्हणले नाही. पुढे गेले की डायमंडचा पाऊस, हिरे. एक तपस्वी म्हणलाय शरीर एकदाच मिळते, कशा करताय? देवाकडे जाऊन हेच मागणार ना, श्रीमंती मिळावी. 2 तपस्वी तिथंच. 4 जरा मजबूत होते. ते म्हणजे नाही, आपण ठरलंय ना आपल्याला देवच पाहिजे.
मध्यंतरी थोडा अंतर राहिला, त्याच्या अगोदर भगवंताने अप्सरा पाठवल्या. ते चारीच्या चारी म्हणले वर जाऊन तरी स्वर्गातच जायचं होतं ना आपल्याला. त्या जर इथं आल्या तर देवाची गरज काय आपल्याला. एकटंच भगवंताकडे गेलं, पाया पडे, देवा तुला भेटायला किती लोक आलेत बघ, मोजता येणार नाही तेवढे लोक तुला भेटायला आलेत. भगवंत बोलले नारदा मागे तर बघ. एकटा नारद होता, बाकी कुणीही. एकटे तुकोबराय परमार्थ करतात, बाकी सगळा बाजार आहे. विठाला विठाला एकदा तुकोबरायांनी ठरवलं की संसार असा आहे, पुन्हा संसार करायचा नाही. पहिले स्वतःचे गुरु झाले तुकोबराय. स्वतःचे स्वतःला शिकवलं, टीचिंग केली. नाही होई बळकट, फसवणारं मन आहे तुम्हाला. हे जे सोन्याचा पाऊस, ह्याचा पाऊस आहे ना, हे मन बदलतं तुमचं. हो, मराठी कळते ना. तुम्ही काय म्हणतात, पोराचं मन बदललं, व्यापाराचं मित्राचं काय बदललं. ते मन पहिल्यांदा तुम्ही शिकवा आणि मग परमार्थामध्ये या तर फायदा होईल. घाण मन घेऊन जर तुम्ही परमार्थामध्ये आले, तुम्हाला काहीच परमार्थातलं मिळणार नाही. परमार्थात सुद्धा संसार शोधाल तुम्ही. विठाला विठाला. आम्ही शास्त्री होण्याकरता शिकायला गेलो. एक माझा फार चांगला मित्र होता, माझ्यापेक्षा बुद्धिमान होता अभ्यासामध्ये, सगळीकडे एक नंबर. मी ठरवलेलं होतं माझ्या लाईफमध्ये मला काय पाहिजे. मला न्याय शिकायचं आहे, आमचं ठरलेलं, दुसरं काही शिकायचं नाही. हरिद्वारला गेलो, ऋषिकेशला गेलो, न्यायाचे प्राध्यापक नव्हते. ही गोष्ट 83ची बरं. त्यावेळेस न्यायशास्त्राचे प्राध्यापक नव्हते. हे मी जाहीर बोलतोय तुम्हाला. किती दुर्मिळ शास्त्र आहे ते बघा. आम्हाला हे जे माझ्याबरोबर 2-3 जण आले होते, ठीक आहे न्याय नाही तर नाही, आपलं साहित्य शिकू, वेदांत शिकू, आपलं डिग्री पाहिजे. जे अत्यंत हुशार होते, पण ते अडकले कशामध्ये की जिथं जिथं सुविधा आहेत, जेवणाची सुविधा आहेत, राहण्याची सुविधा आहेत, आश्रमाची सुविधा आहेत, आश्रम मोठा आहे, अडकले तिथं. आता आम्ही शोधत गुरु भेटतील न्यायशास्त्र करा. आमचं 1 वर्ष फुकट गेलं हरिद्वार ऋषिकेशमध्ये. 1 वर्षाने त्यांची डिग्री वाढली. शब्द लक्षात ठेवा, दृष्टांत आहे हा. 1 डिग्री वाढली त्यांची, पास झाले त्याच्यामध्ये. मला चिडवायला लागले ते, अरे तू तसाच राहिलास, अजून न्याय शिकलं नाही, काही नाही काही नाही. आम्ही बघ 1 डिग्री आमची पास झाली. मला ठीक आहे बघू. 2 वर्ष गेले माझे त्याच्यामध्ये. शिक्षक मिळाला आणि आमचा शोध बंद नाही. आमचं ठरलेलं माइंड आहे ते, आपल्याला हेच शिकायचं, दुसरं शिकायचंच नाही. 2 वर्षानंतर माझे गुरुजी भेटले, तोपर्यंत 2 डिग्रीने पुढे. आता आमच्या इकडे शिक्षण सुरू झालं. आम्हाला 2 वर्ष लेट शिकावं लागलं, कळतंय तुम्हाला. आणि यांना शिकून, माझा मुद्दा पूर्ण लक्षात ठेवा, हे शिकायला संस्कृत गेले, त्यांचा ग्रुप बदलला आणि जेवढे शास्त्री झाले, कीर्तनकार न होता मास्तर झाले. जे तर बीएड होतं का नाही, कारण की संगत अशी लागली त्यांना. शास्त्री करून काय करायचं, बीएड केलं, संस्कृतचे प्राध्यापक. आता ते निवृत्त आहे संस्कृतचे प्राध्यापक होऊन. आणि जर त्यांना अडचण पडली अभंगाची, ते मला येऊन विचारतात कसं काय सोडवायचा. म्हटलं सुटला. आता माझा मुद्दा पुन्हा, एकाच ठिकाणी आम्ही शिकलेलो, एकाच ठिकाणी राहिलेलो, एकच युनिव्हर्सिटी, ग्रुप बदलला, नोकरीचे आमिष मिळाले, लग्न झालं, मुलं बाळ झाले, परमार्थ सुटला. म्हणून एकच शिक्षण आहे, एकच परमार्थ आहेत, एकच विठोबा आहेत. संत कोणी कोणी होत असतं. विठाला विठाला. वारकरी सगळेच आहेत, वारकरी सगळेच आहेत, वारी करणारे सगळेच आहेत, संत होणारा एखादा आहे. आणि हे वाक्य 2000-5000 वर्षापूर्वीचे वाक्य गीतेचे. अस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, प्राप्तीची पहिलं तिरी. एखादा माणूस सक्सेस होतो त्यात ते तुकोबराय आहेत.
मग का सक्सेस झाले तुकोबाराय? स्वतःचे पहिले शिक्षक झाले. म्हणा आमिषात पडू नकोस, कशातच जाऊ नको, काय काय करीतो या म्हणा स्वतःच्या म्हणून कधीही आयुष्यात इथून पुढे लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी ऐका, गाथा ऐका, पण स्वतःचे पहिले शिक्षक व्हा. स्वतःच्या मनाला ट्रेन करा. स्वतःचं मन ट्रेन केलं तर ज्ञानेश्वरीचा आणि गाथ्याचा उपयोग आहे. आणि जर मन ट्रेन नाही केलं तर ज्ञान येईल, पैसा येईल, फायदा काहीच नाही. रावणाप्रमाणे श्रीमंत आहे, सोन्याच्या घरात राहणार आहेत, पुन्हा सांगतोय श्रीमंत आहे, सत्ताधारी आहे, सोन्याच्या घरात राहणार आहेत, पूजनीय नाही. पूजनीय हनुमंतराय, जंगलातले हनुमंतराय पृथ्वीवर प्रसिद्ध झाले. आणि दशग्रंथी सोन्याच्या घरात राहणारा विलन ठरला. विठला विठला बोलू का आता? रावणच विलन ठरला असं नाही, परमार्थातले बरेच संत विलन झाले. आज कुठे आहेत मला नाही माहिती. माझ्या बोलण्याचा फक्त राग नका मानू, कारण की हा अभंगाचा विषय आहे. तुम्ही संत आहात, चुकलात कसे? मनाला शिकवलं नाही. हे नको आहे जीवनामध्ये इतकं मजबूत. म्हणून अभंगाचा अर्थ बघायचा, होई बळकट. तुकोबारायांचा शब्द आहे हा, काही विद्वानाचा शब्द नाही. मनाला शिकवत असताना त्याला सांगितले लोभात पडू नकोस, बळकट. हे ठरलंय ना तुझं करायचंय, निर्णय नंतर होईल, मार्ग नंतर निघेल. पहिलं ध्येय प्राप्तीचं पहिल्यांदा ठरव. हेच पाहिजे, किती आयुष्य जाऊ दे. म्हणून गरिबाच्या घरात आलेला श्रीमंत होतो, नोकरी नाही करत. नोकरी सोडतात लोक. बघा तुम्ही, अनेक लोक कलेक्टरची नोकरी सोडलेली आहेत लोकांनी आणि बिझनेसमॅन झालेले आहेत, श्रीमंत झालेले आहेत. माझा मुद्दा वेगळा आहे. होई बळकट. तुम्ही ज्यावेळेस मनाला बळकट करतात, एक लक्षात ठेवा, बळकट झालेलं मन आहे ना, कष्ट करायला तयार होत. तुमच्यातला आणि बळकट मनाचा दोष काय माहिती? कोण कष्ट करील? एकदा 4 वर्ष झाले महाराज लोकांचे, पुन्हा कशाला ज्ञानेश्वरी? आमचे बसलेले लोक आहेत म्हणून सांगतो. झालं ना शिक्षण एकदा. होई बळकट. इथं माणूस कमी पडतो. ज्ञानेश्वरी वाचली, पाठ झाली, अर्थ का कळत नाहीत? कशामुळं अर्थ कळेल? ब्रह्मचारी आपण आहोत, संसारात आपण नाहीत. मनाला बळकट करावं लागतं. बळकट केलं ना मन, 10-12 वर्ष त्रास होतो. पण जेव्हा नवीन विश्व तयार होतं ना महाराज, रामेश्वर भट्ट शरण येतात. विठला विठला. दोघांचा वेगळा वेगळा संदर्भ लावले बरं. दशग्रंथी रावण सुद्धा आहे आणि दशग्रंथी रामेश्वर भट्ट सुद्धा आहे. दोघही अहंकारी आहेत. पण एकाचा नाश झाला आणि एका दशग्रंथ्याला कळालं की तुकोबाई ओरिजिनल आहेत, शरण आलेत महाराज. एका ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेल्या रामेश्वर भट्टाने शेतकऱ्यातून संत झालेल्या तुकोबाराची आरती करावी, हा बुद्धीचा विजय आहे महाराज. तुम्ही अभंग असे नका पाहू, हे कसे आहेत, आरती करणारा कोण आहेत. नाही तर आत्ताच्या आरत्या, बाबा बाबा कोणाची आरती होईल आणि कोणता देव कधी जन्माला येईल, मला अजून सुद्धा ताळमेळ लागत नाही. बघा, काही काही गावामध्ये बघितलं, गावदेवीची आरती, नसलेल्या देवाची आरती. मी विचारली कुठली आरती? नाही महाराज तुमचा विषय नाही हा. म्हणलं बरं झालं हे तरी मला समजवलं. माझा विषय, दोन्ही दशग्रंथी आहेत. एकाला कळालं हे संत आहेत. दशग्रंथी ज्ञानीपणाचा अहंकार सोडला आणि तुकोबारायांची आरती केली. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया. म्हणून रामेश्वरे
चरणी मस्तक ठेविले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या म्हणून रामेश्वर आहे. मला खूप वेगळं बोलायचं आहे बरं का. आरती केली हे नाही सांगत मी तुम्हाला, वेगळं बोलायचं आहे. मला एक सांगा, त्या काळामध्ये काशीतले विद्वान नव्हते का? महाराष्ट्रात विद्वान नव्हते का? मग 400 वर्षामध्ये जसे जगद्गुरु तुकोबराय अजरामर झाले तसेच रामेश्वर भट्ट झाले, कारण की साधूची संगत मिळाली. आरती कोणाची आहे? तुकोबरायांची. आरती करणारे मग विद्वान आहात पण साधूची संगत नाही. विद्यार्थी मिळतील, शिष्य नाही मिळणार. फरक येतो का लक्षात? विद्यार्थी मिळतील, शिष्य. रामेश्वर भट्ट शिष्य झाले तुकोबरायांचे, अजरामर झाले महाराज. 400 वर्षात एकहीचंही नाव नाही आहेत. 400 वर्षात कमी विद्वान झाले? कमी लोक विद्वान आजही काही कमी लोक विद्वान आहेत का? पण संत संगती नसल्यामुळे, सद्गुण नसल्यामुळे पोटापुरते विद्वान आहेत. श्रीमंत होण्यासाठी बुद्धी चालते, पण अनुभवासाठी, संतासाठी बुद्धी चालत नाही. हे रामेश्वर भट्ट आहेत. आणि हे तुलना सुद्धा महत्वाची बरं का. अशी कशी आरती नाही आहेत. ब्रह्माची आणि तुकोबरायची तुलना केली तर असा अर्थ आहे. तुकिता तोडलं गेलं तर तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. ब्रह्म स्वतःहून तुकोबरायकडे आलं, तुकोबराय ब्रह्माकडे गेले नाहीत. हे समजायला, बोलायला, अनुभवाला यायला सुद्धा अक्कल लागते, नाही तर कशी आहे आरती? मी कीर्तनात सांगून एखाद्याचा आपण पुन्हा केस व्हायची, महाराज आमचा अपमान झाला, आमच्या भावना दुखवल्या, हे असलं. माझा काय शब्द आहे? ब्रह्म तुकाशी आले म्हणून हा शब्द विसरू नका. दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट म्हणतात, मी पाया पडतो. मला प्रश्न विचारणारे लोक की तुम्ही का पाया पडले? म्हणून ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. याला म्हणतात मटेरियल. विठला विठाला. दुर्लक्ष करू नका या बोलण्याकडे. रामेश्वर भट्टाने पण आपल्या मनाला शिकवलं. आता याच्यातलाच अजून एक टप्पा सांगतो तुम्हाला. श्रीमंताच्या घरात जन्माला आलेली कैकई देखणीय. नामदेव महाराजांनी तिच्या देखणेपणाचं वर्णन करावं बरं का. सुंदरपणाचा, सुंदरता हे भांडवल आहे स्त्रियांचं, आणि त्याचा अभिमान कैकईला होता. आणि सद्बुद्धी आहे. राम ज्यावेळेस राजा होणार आहे बातमी कळल्यानंतर आपल्या गळ्यातली मोत्याची माळ तिने मंथराला दिली. होई बळकट सांगतोय बरं का. आपल्या गळ्यातली माळ मंथरेला दिली. मंत्रीने फेकून दिली ती. मला माळ नकोय म्हणे. माझा मन सांगतोय बरं का, मनाकडे लक्ष द्या. जी बाई राम राजा होणार आहेत याचा आनंद झाला, त्याचं मन मंत्रीने बदलवलं. मी तुमच्यासाठी बोलतोय. म्हणून काही काही बाया आम्हाला येऊन सांगतात माझा पोरगा फार चांगला आहे हो, पण ती जी भेटली तिने माझ्या पोराचं काय खराब केलं एवढं कळलं तरी कीर्तन सफल झालं हो. हे बाईवर दोष देत नाही बरं का. मित्र आहेत दारू पाजणारे. मगाशी सांगितलं तुम्हाला असे कार्यकर्ते आहेत खड्ड्यात घालणारे. तुम्ही जरा तुमचा जीवनाचा अभ्यास करा. किती संत तुमच्या जीवनात फिरतात ते बघा. किती चांगली लोक तुमच्या जीवनात. तुम्ही का मोठे नाहीत? सराउंडिंग मोठं नाही. आणि जर सराउंडिंग मोठं आहे मग तुम्ही का मन कमकुवत आहेत, रिस्क घेत नाही. आमच्या बरोबर आता बरेचसे विद्यार्थी येतात आमच्या गडावर शिकतात, न्याय नाही शिकत.
महाराष्ट्रात एकच न्यायाचार्य आहेत, त्याचं कारण शिकतच नाहीत. ते मग काय एवढं खटफट करून काय शिकायचे? येड्या लोकांना येडं बनवायला काही न्यायाची गरज आहे का? हे आमच्या वरच्या लोकांना कळालं. न शिकलेले पण येडं बनवू शकतात. माझा मुद्दा, का मेहनत करायची? संगती चांगली आहेत, कष्टाचा अभाव आहे. मग कष्ट कोण करतं? मन मनावर घेतलं तर कष्ट होतं. विठाला विठाला. पोरं पण कष्ट करतात. एक तुम्हाला चांगला जोक सांगतो, लक्षात येईल. मुलगा अभ्यासाला बसलेला आहे, ते जास्त अभ्यास करायला लागला ना तर आईला टेन्शन येतं. आईला पोरग एवढा अभ्यास करतो, आईला टेन्शन येतं. मग आई मध्येच येणार, चहा घेते का, गप गप अभ्यास करू दे, ते जाते. दुसऱ्या जेवायचं का, लक्षात येतं. आणि पुन्हा तिसऱ्या वेळेस ती आई येते, अरे किती वेळ अभ्यास करतो वेडे आहे, खा ना थोडंसं. त्याचं मन बदललं. कोणी बदलवलं कळतंय तुम्हाला? हेच तर शिकण्यासारखं आहे कीर्तनातून. आई देखील मन बदलते, बाई देखील बदलते, पैसा देखील बदलतात, सत्ता सुद्धा बदलते. पुढं बोलू, पक्ष सुद्धा. आणि जे बदललेत त्यांच्यावर आपण चर्चा करतो, कसे काय बदलले. तुम्ही काही सुधारलेले आहेत का? तुम्हाला चान्स नाही मिळाला, तुम्हाला ऑफर नाही मिळाली म्हणून संत आहे तुम्ही. मी कीर्तनात एकदा सांगितलं होतं की घराला जे कुलूप लावलं जातं ते सज्जन लोकांसाठी लावलं जातं. की घराला कुलूप आहे, आपण तुडू नये, हे सज्जन लोकांसाठी. चोरासाठी कुलूप असतं का? कधी कोणता चोर समोरच्या दरवाजाने आलेला पाहिलाय तुम्ही? बोला ना. त्याचा रस्ताच वेगळा आहे त्याचा. पण सज्जनाचं काय बदलतं? कुणी नाही ना. समजा रस्त्याने एखादी नोटाची गड्डी पडली, तिथं सज्जन कळतो. कुणी नाही ना, इकडं तिकडं घेतली गड्डी टाकली, तो सज्जन नव्हताच. समाजाचा दबाव होता म्हणून सज्जन होता. असे अनेक विषय आहेत. मन बदलण्याचे केवळ सत्ता आहेत, धन आहेत असं नाही, हजार विषय. बाई आहे, एक पत्नी घरात असताना दुसरीकडे काय जातं? बोला ना. होई बळकट, ते सांगतोय तुम्हाला. मन बदलतं. आणि मग जेव्हा पहिल्या बायकोला कळतं की याचं मन बदललंय, की मग ती त्याला बदलते. मग ती जर ताकद असली तर. मला एका कीर्तनकाराने फार प्रश्न विचारला होता की दारुड्याचा संसार का चांगला होतो? सज्जनाची पत्नी पळून जाते आणि दारुड्याची बायको संसार करते. मला विचार, मी म्हटलं तसं नाही आहे ते. तुला ते सज्जन वाटतात, तिला माहिती हा सज्जन नाही आहे. नाही कळालं. आणि दारुड्या मन बदलतच नाही, फक्त पितो. पण पिऊन कुठे येतो? बायकोला आवडतो. एकच तर दोष आहे ना. हा पिऊन घरी येईल पण दुसरी तर आणणार नाही ना. आता एवढं उघडं सांगायचं तुम्हाला मी. अरे तू खरं श्रोते आहेत का तुम्ही? मला तर टेन्शनच आलंय हे. विठाला विठाला. अवघड आहे. आता इतकं खाली येऊन सांगणं मला शक्य नाही बरं. होई बळ, ह्याचा एकच शब्दावर चाललाय अजून. होई ह्याच्यावर अर्थ चाललाय आपला. मन बदलतं, बदलवणारा कोण आहे त्याच्यावर वाच करा. का बदलतं त्याच्यावर तुम्ही वाच ठेवा. तुम्ही तुमचे निरीक्षक व्हा, तुम्ही मोठे व्हाल, श्रीमंत व्हाल, महान व्हाल. विद्वत पुस्तकं तेच आहेत. 10वी 12वी पर्यंत शिकलेले जे पुस्तक आहे ना, तेच कलेक्टरचे पुस्तक आहेत. मन बळकट केले की मला कलेक्टर व्हायचे, नाही पडत फंदामध्ये. आणि काही काही मुलं बघितले 4 विषय शिकायला जात असताना एकच वही पोटात घातलेली असते. मी विचारलं रे काय पुस्तकं? नाही नाही, हे काय वही आहे, नोट्स काढलेले असतात. नाही कळालं. विद्यार्थी आहे का तो? तो कॉलेजमध्ये शिकण्याकरता गेलेलाच नाही. मन बदललेलं आहे. ते मन कुठं लागतं का हा विषय आहे. आणि लागलं ती वही काढून संपला विषय. कलेक्टरच्या होणाऱ्या पोरांना बघा, 1000 विषय येतात पुढं. गरिबी त्रास देते, लोक त्रास देतात, शिक्षक त्रास देतात,
झोप त्रास देते, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो अन्न त्रास देतं. मापात जेवतात ती लोक, आळस येऊ नये इतकंच ते खातात, म्हणून मोठे होतात. आपलं जेवण म्हणजे काय विचार, कीर्तनात झोपतात बहादर पंगत, आणि त्यात लाडूची, गुलाबजामची, श्रीखंडाची असली, मोकळा हात असला, सप्ताह कशाला करता, हप्त्यासाठी तर सप्ताह आहे. होई बळकट, स्वतःच्या मनाला टीचिंग करा, शिकवा. परमार्थ फार लांबचा विषय आहे, ज्ञान फार लांबचा विषय आहे, अनुभव फार लांबचा विषय आहे. स्वतःच्या मनाला ट्रेन करा, नको ऐकू, कोणाचंही नको ऐकू. म्हणून हे अभंग आहेत, अनेक अभंग आहेत बरं का. काय काय करीतो या मना, असे हजार अभंग आहेत तुकोबारायांचे, स्वतःला शिकवतात ते. मना पतन होईल बरं का, नको जाऊ. आणि मन जर ऐकलं ना मनाने, तेही प्रसन्न होतात. अरे मना फार चांगलं काम केलं बरं का तू, मी तुला चांगलं म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ फार लांबची वस्तू आहे, सुरुवात इथून होते, हा आरंभ आहे. आणि ज्या दिवशी तुमचं मन बळकट झालं, होई स्वतःचे तुम्ही शिक्षक झाला, स्वतःचे तुम्ही गुरु झालात, ध्येय ठरवलं हेच करायचं आहे, होई बळकट. माझ्या मना, समाजाच्या मना नाहीत, विद्यार्थ्याच्या शिष्याच्या मना नाहीत. उपदेश करू नका समाजाला, समाज सुधरतच नाही. सुधारणारे कधीही सुधारतात. इथून आपल्या कीर्तनाला सुरुवात आहे. ज्याला संत व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, कुठेही जन्माला येऊ, बाद होत नाही, मटेरियल श्रीमंतच होतो. मजबूत करा स्वतःला, बळकट करा स्वतःला, शिकवा. आणि ज्या दिवशी तुमचं मन मजबूत होईल, त्या दिवशी मग भाग्याचा उदय पहिल्या चरणात सांगतात. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, उदय भाग्याचा उदय, उदय भाग्याचा उदय. झोपेतून उठल्यासारखं भाग्य उठलंय बघ, मजबूत पाहिजे, राहू दे. भाग्याचा कधी उदय कधी होतो भाग्याचा, मन प्रसन्न झालं पाहिजे, मन मजबूत झालं पाहिजे. भाग्य कोणालाही नाही ना. या काळामध्ये सगळ्यात जास्त वाद बुद्धिमान लोकांचा भाग्य का कर्म याच्यावर अजून वाद करतात, आणि दोघांचं भाग्य उदयाला नाही आलं, कधी वादात येते. भाग्य ज्यावेळेस तुम्ही मजबूत होता ना, भाग्य रस्ता दाखवतो मला जिकडे चल म्हणून. मजबूत होता. आणि मजबूत नसाल ना, भाग्य काहीच, संधी येते ना 1000 वेळा जीवनामध्ये, भाग्याने तुम्हाला संधी दिली. कोणाला शिक्षण करताय म्हणजे तुम्हाला सगळी संधी मिळाली. कॉमर्स विषय आहे, व्यापारीचं अर्थशास्त्र आहे, ते वैज्ञानिकाचा विषय, रसायनशास्त्र आहेत, सायन्स आहेत. मग एवढे विषय कॉलेजमध्ये शिकवले जातात. कोण वैज्ञानिक होतो, कोण अर्थशास्त्री होतो. ज्याला व्हायचंय तोच होतो. विषय तेच, पुस्तकं तेच. आणि जर मन मजबूत झालं तर भाग्याचा उदय होतो. तसं परमार्थामध्ये संत त्याच वेळेस जोडले जातात ज्यावेळेस तुम्ही मजबूत होता. आणि एकदा संत भेटले ना, मन बदलू नका, दुसऱ्या चरणात सांगतात. एथोनी अनुठवू माता, एथोनी अनुठवू माता, मरणा वाचुनी सर्वथा, मरणा वाचुनी सर्वथा, मरणा वाचुनी सर्वथा. एथोनी अनुठवू माता, मरणा वाचुनी सर्वथा, मरणा वाचुनी सर्वथा, मरणा वाचुनी सर्वथा. या अभंगामध्ये दोनदा भाग्य शब्द आलाय बरं का, दोनदा आलाय. भाग्याचा उदय आणि एक शेवटचं चरण आहे, तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धणी. धणी म्हणजे तृप्ती, भाग्य तृप्त होणं, भाग्याचा उदय होणं हा एक पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे भाग्य तृप्त होणं. या दोघांच्या मध्ये एथोनिया नुठवू माथा ह्या निश्चय, ही मजबूती. एथोनिया नुठवू, काही झालं तरी इथून मी उठणार नाही,
हा मजबूतीत. नामदेव महाराजांचं जीवन बघा, ज्ञानोबरांचं जीवन बघा, शिवाजी महाराजांचं जीवन बघा. तुम्हाला मी वेगळ्या वेगळ्या टप्प्यात सांगतो. शिवाजी महाराजांना अनेक वेळा तह करावं लागलेलं आहे. मोगल साम्राज्य आहे महाराज, आणि तुम्ही नवीन साम्राज्य स्थापन करतायत. अनेक वेळा तह करावं लागलं, अनेक वेळा युद्ध करावं लागलं, अनेक वेळा बंदिस्त व्हावं लागलं, किल्ल्यावर बंदिस्त. हे संकट येत नाहीत असं वाटतं का जीवनामध्ये? शिवाजी महाराजांचे आले नाही का? पण येथून या ध्येयापासून माझा माथा उठणार नाही, हा अर्थ आहे. येथून या नुठवू, एकदा माथ्यामध्ये ध्येय बसवलं येथून या ध्येयापासून डोकं उठवणार नाही. मरण पत्करेल, ध्येय बदलणार नाही. याला परमार्थ म्हणतात. मरण पत्करेल. आणि इतका ज्या दिवशी निश्चय झाला तुमचा, मरण पत्करेल पण ध्येय बदलणार नाही, एवढा निश्चय जर झाला तर शेवटच्या चरणात सांगतो, टांगणी तुकाला टांगणी तुकाला टांगणी तुकाला टांगणी भक्ती भाग्य झाले धनी, भक्ती भाग्य झाले धनी, हे धोनी आणू माथा, हे धोनी आणू माथा, हे धोनी आणू माथा, हे धोनी आणू माथा. भक्ती भाग्य भक्ती भाग्या झाली गणी ओ, हे धोनी आणू माथा, हे धोनी आणू माथा, हे धोनी आणू माथा, हे धोनी आणू माथा. गोड अभंग आहेत, गोड अभंग आहेत. भक्ती भाग्या झाली धनी. आपण जी भक्ती करतो ना, ती भक्ती तृप्त होते. धनी म्हणजे तृप्त होणं, आणि भाग्य तृप्त झालं. एकदम साधी गोष्ट आहे बरं का. तुमचे दोन्ही मुलं नोकरीला लागले, दोन्ही मुलांचे लग्न झाले, दोन्ही मुलांना मुलं झाले, तुम्हाला कसं फील होतं? हां, काय नाही महाराज आता परमार्थ करायला मोकळे, आता कशाला येतो बाबा? हा फील आहे, ही स्थिती आहे. गंभीरतेने काय शब्द हा, ही ज्या जे दोन मुलं आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत, संस्कार येते, त्यांचं लग्न होऊन मुलं झालेले, त्याच्या बापाची मानसिक अवस्था अनुभवा सांगतो तुम्हाला. त्याच्या बापाकडे बघा, भलेही तो खेड्यात राहत असेल पण मनात प्रसन्न आहेत. काय नाही, दोन मुलं आहेत, लग्न झाले, दोन नातू आहेत, चांगले पैसे कमवतात, निर्व्यसनी आहेत. ते बाप जो खुश होतो ना, मी त्याला ब्रह्मानंद म्हणतो. नाही तर काही पोरं सांगायला पाहिजे कीर्तनामध्ये, एवढे उपद्व्यापी असतात. आता परमार्थात उपद्व्यापी असतात. तुमचं मी काय सांगू? कायम पोलीस स्टेशनला बाप आहेच जमानत करायला. काय झालं नाही, ते पोरांनी कुठं नाही. अरे तू त्याला जाऊ दे ना थोड्या दिवस. मी एखादा म्हटलं बसू दे थोड्या दिवस स्टेशनमध्ये. नाही नाही, तसं कसं, बाप आहे ना आपण. म्हटलं पोरग कुणाचं आहे? मला आपलंच आहे. इतके वेळा पोलीस स्टेशनला करतो जामीन, कसं नाही, हे इथून या ठेवू, पोराला इथून उचलायचं. बाप पण म्हणतो. काही बाप सुद्धा असे. आमच्या पंढरपूरचा एक दृष्टांत सांगतो महाराज. जिथे आम्ही वाढलो, गुंडाची गल्ली होती. एका प्रदक्षिणा करणाऱ्या वारकऱ्याला दगड लागला. असं दगड मारला. तो दगड पाहिल्याबरोबर वारकरीने असं केलं, तर इथून दगड गेला त्याच्या कानाला टच होऊन. तर त्या गुंडाचा जो बॉस होता त्याच्याकडे तो वारकरी आला. ना तुमची पोरं दगडं मारतात. नाही रे,
मारणार नाही तुला. नाही नाही, मारलंय त्यांनी. नाही रे, ते ऐकलं ना वारकरी, त्याने मारलंय. कुठं लागलं सांग. ते म्हणे इथून गेला. माझं पोरग नाही म्हणे ते. काय कॉन्फिडन्स आहे महाराज. माझं पोरग, आमच्या गल्लीतलं पोरग हुकला, मारलेला दगड हुकला आणि तो माझा. इतके कच्चे पोरं नाहीत म्हणे. ज्यावेळेस रक्त निघलं असतं तर म्हणलं असतं आपल्या पोराने. हा काय अभिमान आहे का महाराज? बोला ना तुम्ही. मर्डर करणार कशाचा होई बळकट, कशामध्ये सुद्धा कशाचा अभिमान असला पाहिजे. काय आपल्या जीवनामध्ये तृप्ती येते महाराज. बाप तृप्त होतो. संस्कार दिले, नोकरी लागली, त्या बापाची मानसिक अवस्था इतकी चांगली असते. त्याला जर विचारलं ना, तो म्हणतो देव सुद्धा नको, मनुष्य जन्म सफळ झाला. ही अवस्था आहे. ह्याला म्हणतात मनुष्य जन्म. काहीच नको, समाधानी झालो. काहीच नको, समाधान. आणि श्रीमंत आहात आणि मुलं व्यसनी आहेत. मनातल्या मनात मन खातं महाराज. बाहेरून फक्त दिसता तुम्ही, आतल्या आत तुमचं मन खातं. याचं पोरगं लागलं, याचं पोरगं चांगलंय, आपलंच का असं वाटायला आलं. अनुवंशिकता. विठाला विठाला. अवघड आहे. का असं होतं? तुम्ही स्वतःचा शोध घ्या. तुमचं जीवन कसं आहे, तुम्ही जगलात कसे. म्हणून ही जी तृप्ती आहे समाधानाची, संसार सफल, तीच तृप्ती परमार्थामध्ये येते. भक्ती भाग्या झाली धनी. परमार्थ जर करायचा असेल तर भाग्य देखील तृप्त व्हावं लागतं. केलेली भक्ती पिकावी लागते. पिकली सेंद नाही कळालं. कडू पण गेले बरं का. शब्द फार गोड आहे तो. कडू असला तरी तो गोड शब्द आहे. कच्चा परमार्थ नाही आहेत. कडू पण गेलेला परमार्थ तृप्त आहेत. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले. फार गोड. आम्हा केले. केले म्हणजे भक्ती तृप्त झाली, भाग्य तृप्त. हे जे नंतरचं जीवन आहे ना महाराज, एका शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग. ही जी अवस्था आहे ना, म्हणून तो जो दृष्टांत दिलाय मी तुम्हाला, त्या बापाला एकही रुपया मुलाकडून नकोय. दोन्ही मुलं सज्जन आहेत, दोन्ही मुलाचे लग्न आहेत, दोन्ही मुलांना मुलं आहेत. त्या बापाची जी मानसिक अवस्था आहे तिच्यावर मी बोलतोय. त्याला पैसे ऑफर करा, नाही काही नको, पोरं चांगलेत ना, पैसेच नको. तसं ज्यावेळेस भक्ती तृप्त होते ना, त्यावेळेस परमार्थ पण नको वाटतो. त्याचं नाव आहे तुकोपार आहे. देव पण नकोय. भक्ती भाग्या झाली, तृप्त झालेले आहेत, काहीच नको. या अवस्थेसाठी परमार्थ आहेत. याजसाठी जप, याजसाठी सगळं जे काही करायचं आहे, तृप्ती येण्यासाठी परमार्थ करायचे. आणि ती तृप्ती मन मजबूत झाल्यानंतर येते. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आजची कीर्तन सेवा